खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात तिच्या डोळ्यात एक चमक दिसत होती। ती आवडत्या गाण्याच्या ओळी गुणगुणत ताजे टोमॅटो कापत होती। अचानक तिच्या लक्षात आलं की दूध गॅसवर ठेवून ती भाजी कापण्यात इतकी गळून गेली होती की दूध उकळते हेही तिला समजलं नाही। दुधाच्या पृष्ठभागावर फेस येऊ लागला आणि हळूहळू ते भांड्यातून वाहू लागलं। दुधाची धार चुल्ह्यावरून पडत जमिनीवर पसरली आणि त्याचे काही ठिपके सासूबाई रुक्मिणीच्या कपड्यांवर लागले। रुक्मिणीबाईंच्या चेहऱ्यावर राग आला। त्यांनी काजलकडे कटाक्षाने पाहिलं आणि ओरडली, अगं ये काजल, हे काय केलंस? तू दूधही बघितलं नाही आणि गाणं गात होतीस। आणि झटकन पुढे येऊन त्यांनी काजलच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली। काजल स्तब्ध उभी राहिली। तिच्या डोळ्यात राग आणि वेदना मिसळल्या होत्या। डोळ्यातून अश्रू ओघळले। तू स्वयंपाकघरात काय करत होतीस? दूध उडालं तेही दिसलं नाही तुला? गाणं गात होतीस? सासूबाईंचा आवाज कानात घुमला। काजल सुन्न झाली। तिचा नवरा अतुल ऑफिसच्या कामासाठी 7 महिन्यांसाठी परदेशात गेला होता। त्याचं लग्न फक्त 2 महिने झाले होतं। अशा वेळी नवऱ्याशिवाय सासरी दिवस काढणं तिला असह्य वाटत होतं। पण याच दरम्यान तिला नोकरी लागली आणि ती कसाबसा वेळ काढू लागली। आजही ती ऑफिसला जाण्यापूर्वी घाईघाईत काम करत होती। सासूबाईंच्या या थप्पडने ती हादरली। रागाने ती चित्कारली, मम्मीजी, मी तुमच्याकडे मार खाण्यासाठी आले नाही। रुक्मिणीबाईंनी तिला दुसरा थप्पड मारत म्हटलं, सासरी, चुक्या झाल्या की थप्पड खावे लागतात, इतकं ओरडण्याचं काय कारण? आता तर काजलला सहन होईनाच झालं। ती रागाने सर्व काम सोडून बेडरूम मध्ये गेली आणि दार आतून बंद केलं। तिचं हृदय धारदार चाकूने कापल्यासारखं वेदनाने भरलं होतं। दारावरच्या लाकडी फ्रेमवर तिने मूठ आपटली। श्वास जोर जोरात चालला होता। गालावरच्या थप्पडची जळजळ अजूनही जाणत होती, जणू तिच्या स्वाभिमानाला घाव घालत होती। तिनं मनातल्या मनात विचार केला, मी इतकी मूर्ख आहे का? मी फक्त भाजी कापत गाणं गात होती। ही इतकी मोठी चूक आहे का? तिचं मन मोडून चूर झालं होतं। ती बेडवर बसली, हळूहळू अश्रू पुसले आणि मनातल्या मनात म्हणाली, मी माझ्या शक्तीचं परीक्षण करेन। हा थप्पड माझ्या स्वाभिमानाला भिंत बनू देणार नाही। गालावरची जळजळ अजून तशीच होती। तिने लगेच आपल्या वडिलांना फोन केला आणि कापत्या आवाजात म्हणाली, पप्पा, सासूबाईंनी मला थप्पड मारली। मी फक्त भाजी कापत होते आणि गाणी गात होते। इतक्यात दूध उडालं म्हणून त्यांनी मला 2 थप्पड मारले। मी आता सहन करू शकत नाही। तुम्ही लगेच येऊन मला घेऊन जा। फोन ठेवून बंद केला। बाहेरून रुक्मिणीबाईंचा आवाज आला, 2 थप्पड मारले तर काय झालं? जेवण करणं नाहीच का? काजल बेडरूम मध्ये शांत बसली होती। डोळ्यात राग आणि वेदना होत्या। तिनं काही उत्तर दिलं नाही, फक्त दाराकडे पाहत राहिली। तिच्या हृदयात राग आणि दुःखाचा वावटळ उठलं होतं। 2 तासानंतर दाराची घंटी वाजली। काजलने अजून दार उघडलं नव्हतं। ती शांतपणे खोलीत बसली होती। दार उघडताच रुक्मिणीबाईंनी पाहिलं की समोर काजलचे वडील रामनिवास उभे आहेत। त्यांच्या गंभीर नजरेनं रुक्मिणीबाईंना धक्का बसला। रामनिवासांनी रागाने विचारलं, रुक्मिणीबाई, तुम्ही काजलला थप्पड का मारली? रुक्मिणीबाईंचा चेहरा लाल झाला। त्या रागाने म्हणाल्या, तुम्ही मला असं प्रश्न विचारता? तिनं स्वयंपाकघरात लक्ष दिलं नाही, दूध उडालं तेही बघितलं नाही, गाणं गात होती। ही काही लहान गोष्ट नाही। रामनिवासांनी एक दीर्घ श्वास घेतला। त्यांच्या डोळ्यात निराशा आणि राग होता। ते म्हणाले, ही तिची चूक नव्हती। रुक्मिणीबाई, तुम्ही तिला समजावू शकला असता। थप्पड मारण्याची गरज नव्हती। रुक्मिणीबाईंचा राग आणखी वाढला, पण रामनिवासांच्या कठोर आवाजाने त्यांना शांत केलं। दारावर एक तणावपूर्ण शांतता पसरली। रुक्मिणीबाईंनी आपल्यावर प्रभुत्व गाजण्याचा प्रयत्न करत म्हटलं, रामनिवास, तुमची मुलगी मार खाण्या इतकीच आहे। जर तुम्हाला माहिती होतं की मुलीला एक दिवस सासरी जावं लागणार आहे तर तिला इतकं लाड का केलं? सासरी कोण तिचे नखरे सहन करणार? ही सर्व चूक तुमची आहे। बालपणापासून तुम्ही तिला मारलं असतं तर तिला मार सहन करता आलं असतं। तेव्हा रामनिवासांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, माझ्या मुलीला वारंवार मला बोलण्याची गरज पडणार नाही, कारण मी आता कायमची तजवीज करतो। त्यांच्या आवाजात आणखी कडक झाला। डोळ्यात राग चमकत होता। त्यांनी रुक्मिणीबाईंकडे तीव्र नजरेने पाहिले आणि म्हटलं, दूध उडालं म्हणजे गुन्हा आहे का? तुम्हाला वाटतं मी पोलिसांना बोलून विचारू की ही एवढी मोठी चूक आहे का? रुक्मिणीबाई थबकल्या।
त्यांचा राग क्षणभर थंड पडला. त्या म्हणाल्या, हे एवढं मोठं नाही, पण काजलला शिक्षा द्यायला हवी होती. रामनिवास म्हणाले, शिक्षा देण्याचा मार्ग थप्पड नाही, तुम्ही तिला समजावू शकला असता. रुक्मिणीबाई रागाने म्हणाल्या, मग तुम्ही मला काय शिकवण्याचा प्रयत्न करीत आहात का? रामनिवास शांतपणे म्हणाले, मी तुम्हाला हे शिकवतो की प्रेम आणि समजूतपणानेही माणसाला समजवता येते, फक्त थप्पडणे नाही. हे शब्द रुक्मिणीबाईंच्या हृदयात घुसले. दारावर एक अस्वस्थ शांतता पसरली. रामनिवासांनी रुक्मिणीबाईंकडे पाहिलं आणि म्हटलं, जर तुमच्या मुलाने चूक केली तर मीही त्याला थप्पड मारून सुधारू का? तुम्हाला हे योग्य वाटेल का? रुक्मिणीबाई काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात राग आणि लाज मिश्रित होती. रामनिवास म्हणाले, हा फक्त अपमान आहे. रुक्मिणीबाईंचा चेहरा लाल झाला, पण त्यांचं मौन सर्व काही बोलत होतं. त्यानंतर रामनिवासांनी काजलच्या खोलीचं दार ठोठावलं. काजल खोलीच्या कोपऱ्यात बसली होती. तिने दार उघडलं. रामनिवासाने तिला पाहिलं आणि त्यांचं हृदय कोमल झालं. ते जवळ गेले आणि म्हणाले, काजल रडू नकोस, मी इथेच आहे, सर्व काही ठीक होईल. काजलने वडिलांचा आवाज ऐकला आणि तिच्या हृदयाचे बंध तुटले. ती त्यांच्याकडे धावली. त्यांच्या मिठीत लपून जोर जोरात रडू लागली. तिचं दुःख, राग आणि अपमान सर्व एकदम बाहेर आलं. रामनिवास तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हटले, तुला अशा दुःखी पाहून मला खूप वाईट वाटतं. तुला थप्पड मारणं चुकीचं होतं. मी तुझ्यासोबत आहे, नेहमी आहे. काजलचे अश्रू आणि वेगाने वाहू लागले. पण आता ती एकटी नव्हती. वडिलांच्या प्रेमाने तिच्या हृदयात थोडीशी शांतता मिळाली. रामनिवास म्हणाले, चल घरी चल, इथे वाद घालून काही फायदा नाही. रुक्मिणीबाईंनी हे ऐकलं आणि मनात म्हटलं, जर हा मामला एवढा वाढला तर माझा मुलगा अतुलही नाराज होईल. आता माफी मागणंच योग्य आहे. ते रामनिवासांजवळ गेल्या आणि म्हणाल्या, रामनिवास, कदाचित मी जास्तच केलं. आता वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. मी काजलकडून माफी मागते. पुढे असे कधीच होणार नाही. रामनिवासांनी मान हलवली. त्यांच्या डोळ्यात समाधान आणि थोडासा राग होता. हो, हेच योग्य आहे. रुक्मिणीबाई काजलजवळ गेल्या आणि म्हणाल्या, काजल बहू, माझी चूक झाली. मी तुला थप्पड नको मारायला होता. मला माफ कर. काजलने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सासूबाईंकडे पाहिले. राग हळूहळू विरून गेला. तिनं मान खाली घातली, पण मनात समाधानाची भावना निर्माण झाली. रुक्मिणीबाईंच्या या पावलाने नात्याचं थोडीशी शांतता मिळाली. जखम पूर्णपणे भरली नव्हती, पण सासूबाईंनी प्रथमच माफी मागितली होती. रामनिवासांनीही आपल्या मुलीसाठी खऱ्या पित्याचं उदाहरण दाखवलं होतं. त्यांनी केवळ रागात सत्य बोललं नाही, तर तिचा निपक्षपाती पाठिंबा घेतला. त्यांच्या धैर्याने काजलला हे जाणवलं की आई वडिलांचं प्रेम हाच सर्वात मोठा आधार असतो. अशा पित्यावर अभिमान वाटतो, जो फक्त नावावरच नव्हे तर मुलीच्या संकटात मजबूत पाठिंबा असतो.